वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाच्या टॉप 9 बातम्यांनी। वैष्णवी हगवणेंच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर। वैष्णवीचा मृत्यू गळफासामुळे, मृत्यूपूर्वी बेदम मारहाण केल्याचे शरीरावर स्पष्टवरण। वैष्णवीचा हुंड्यासाठी जाच होत असल्याचाही आरोप। वैष्णवीची सासू, नवरा, नणंद अटकेत तर दीर आणि सासरे राजेंद्र हगवणेंचा शोध सुरू। राजेंद्र हगवणेला अजून का अटक झाली नाही? हगवणे कुटुंबियांकडून माझा मुलीचा छळ। वैष्णवीच्या आई-वडिलांचा गंभीर आरोप। दरम्यान आरोपी पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांच्या पोलीस कोठडीत 26 मेपर्यंत वाढ। वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी। अजितदादांनी लग्नामध्ये फॉर्च्युनर कार पाहून ही गाडी तुम्ही मागितली की त्यांनी दिली असं हगवणेंना विचारलं होतं। वैष्णवीचे वडील अनिल कसपटेंची माहिती। वैष्णवीची आत्महत्या हा बनाव आहे, तिला गळा दाबून मारण्यात आलं। वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांचा गंभीर आरोप। हगवणे कुटुंबियांनी त्रास देऊन वैष्णवीचा जीव घेतल्याचाही आरोप। राजेंद्र हगवणेला आता अजून अटक का नाही? वैष्णवी यांच्या वडिलांचा सवाल। वैष्णवी हगवणेची मृत्यूपूर्वी तिच्या मैत्रिणीसोबतची ऑडिओ क्लिप व्हायरल, तर लग्न करून चूक केली ऑडिओ क्लिपमध्ये वैष्णवीकडून उल्लेख। TV9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। वैष्णवी हगवणेंना अमानुष मारहाण, वैष्णवीसाठी जी लढाई लढावी लागेल ती मी लढणार, सुप्रिया सुळेंकडून मदतीचं आश्वासन। मुळशी तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष राजेंद्र हगवणेला अटक कधी करणार? पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार? सुषमा अंधारेंचा अजित पवारांना सवाल। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल। बावधन पोलिसांकडून आत्महत्या प्रकरणातील कारवाईचा मागवला अहवाल। सासरच्या त्रासाला कंटाळून वैष्णवी हगवणेची आत्महत्या। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर आता हगवणेंच्या मोठ्या सुनेनं दाखल केलेल्या या तक्रारीचं प्रकरण सुद्धा ऐरणीवर। नोव्हेंबर 2024 मध्ये सासरे राजेंद्र हगवणे यांनी कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याची हगवणेंच्या मोठ्या सुनेची पौड पोलिसात तक्रार। तक्रारीवर काहीही कारवाई नाही।